दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती आता 2 हप्त्यांचे 3000 रुपये पूर्णपणे टाकण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून आता मोठा निर्णय जाहीर झाला आहे। अखेरकार आता सरकारला देखील बहिणींपुढे निर्णय घ्यावाच लागला असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। 2 हप्त्यांचे 3000 रुपये आता सरकारने मंजूर केले असून ही रक्कम आता पूर्णपणे तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे। नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करायला उशीर झाला, यामुळे आता फक्त नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता नव्हे तर तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा देखील 18वा हप्ता जमा होणार आहे। आणि या व्यतिरिक्त लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी राज्य सरकारने गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी जाहीर केला आहे। लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी कोणत्या क्षणी जमा होणार आहे आणि हप्ता जमा झाला की लगेच तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी पैसे जमा झाले असा मेसेज येईल आणि मोबाईलवरती मेसेज आला की लगेच तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता। आता तुमच्या खात्यावरती फक्त 1 हप्ता नव्हे, 2 हप्ते नव्हे तर 3 हप्त्यांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये, डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि या व्यतिरिक्त गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे साधारणतः 830 रुपये, म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर 17व्या हप्त्याचे 1500 रुपये, 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये, म्हणजेच की साधारणतः 3830 रुपयांची रक्कम ही आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे। आता सर्वात आधी हे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येत आहेत, तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये हे पैसे नेमके कधी जमा होणार, तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न आहे की आमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे तर पैसे या ठिकाणी जमा होत असतात, परंतु आमच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होत नाही। आता तुमच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता कधी किती वाजेपर्यंत जमा होणार आणि जर तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होत नसेल तर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्या संदर्भातील, डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आणि गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आपण प्रत्येक महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही। त्यासाठी फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तुमच्या खात्यावरती पैसे आज येणार की उद्या येणार, नेमके पैसे तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर अखेरकार राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये म्हणजेच की 2 हप्त्यांचे 3000 रुपये आता पूर्णपणे टाकण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून सरकारने मोठा निर्णय जाहीर केला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। 2 हप्त्यांचे 3000 रुपये आता सरकारने मंजूर केले आहेत, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे 3000 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे या ठिकाणी 830 रुपये अशा पद्धतीने पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यामध्ये आली आहे। कोणत्या क्षणी आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि पैसे जमा झाले की लगेच मोबाईलवरती या ठिकाणी मेसेज येणार आहे। पैसे जमा झाले असा मोबाईलवरती मेसेज आला की लगेच तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता। आता सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले आहेत, कारण की हप्ता वाटप करण्यासाठी फार उशीर झाला आणि हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाल्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींची सरकारवरती
तीव्र नाराजी आपल्याला बघायला मिळत होती आणि हीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती भरीव अशी रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता तुमच्या खात्यावरती नेमके पैसे कधी किती वाजेपर्यंत जमा होणार ते आपण आता सविस्तर बघूया। तर आता या ठिकाणी बघू शकता अखेरकर आता राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय जाहीर झाल्याने सर्व लाडक्या बहिणी आता खुशच झाल्या आहेत। सरकारने सांगितले की लाडक्या बहिणींसाठी आम्ही मोठा निर्णय घेत आहोत। लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने आता निर्णय घेतलेला असून एक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैसे सोडण्यामध्ये येत आहेत। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही। लाडक्या बहिणी नाराज होऊ नये म्हणून सरकारने 2 हप्त्याचे 3000 रुपये आता मंजूर केलेले आहेत आणि यामध्ये गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये टाकले आहेत। म्हणजेच की हे सर्व पैसे आता लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे या ठिकाणी टाकण्यामध्ये येत आहेत। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही। परंतु आता सरकार सर्वांनाच या ठिकाणी 2 हप्त्यांचे 3000 रुपये देणार नाही, कारण की आता नवीन नियम असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींनी सरकारने सांगितलेली ही कामे या ठिकाणी करणे अत्यंत आवश्यक आहे। आता सरकारने जी कामे सांगितले आहेत ती कामे तुम्ही केली तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि ज्या लाडक्या बहिणी ही कामे करणार नाहीत तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली असून डेबिटच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून आता काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले असल्यामुळे सरकारने आता लाडक्या बहिणींना 2 कामे करण्याचे सांगितले आहे आणि ज्या लाडक्या बहिणी ही 2 कामे करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि ज्या लाडक्या बहिणी ही कामे करणार नाही तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही। आता सरकारने कोणते कामे करायला सांगितले ते देखील आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला आहे आणि शासन निर्णय म्हणजेच की या ठिकाणी जार हा प्रसिद्ध करण्यामध्ये आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लगेच या ठिकाणी हप्त्याचे वितरण केले जात असते। आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होणार, 17वा हप्ता जमा झाल्यानंतर 18वा हप्ता जमा होणार आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता सर्वात आधी नेमका 17वा हप्ता म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यावरती सर्वात आधी कधी जमा होणार ते आपण बघूया। त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये कधी जमा होणार ते आपण बघूया। त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा म्हणजेच या ठिकाणी मिळवायचा ते आपण बघूयात। म्हणजेच की कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता जमा होणार आणि जर तुमच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होत नसेल तर तो गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा या ठिकाणी मिळवायचा ते देखील आपण पुढे बघणार आहोत। आणि त्यानंतर सरकारने आता कोणती 2 कामे करायला सांगितले आहेत ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला। तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सर्वात आधी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता हा जमा होणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। आता हप्ता वितरणाची प्रक्रिया कशी असते तर बघा, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी किती लाडक्या बहिणी आहेत म्हणजेच की सरकार काय करत असतं तर या ठिकाणी लाडक्या बहिणींनुसार म्हणजेच की लाडक्या बहिणींची संख्या किती आहे, मग निधी किती लागणार यावरून राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये येत असतो आणि त्यामध्ये राज्य सरकार निधी हा मंजूर करत असतो। म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्यासाठी जेवढा निधी लागत आहे तेवढा निधी सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये येत असतो आणि हा निधी मंजूर झाल्यानंतर राज्य सरकार शासन निर्णय प्रसिद्ध करत असतो। आता राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी शासन निर्णय म्हणजेच की GR हा प्रसिद्ध केला आहे आणि GR हा प्रसिद्ध झाल्यानंतर साधारणतः 4 ते 5 दिवसांच्या अंतराने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जात असतो। आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी 17वा हप्ता म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा जमा होणार आहे आणि त्याकरिता राज्य सरकारने
8 डिसेंबर 2025 या दिवशी या ठिकाणी शासन निर्णय 8 डिसेंबर या दिवशी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे. आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता तुमच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार, तर बघा राज्य सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला आहे आणि यामध्ये राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी 263 कोटींचा निधी हा जाहीर झाला आहे. आता राज्य सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केला असून आता डेबिटची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे आणि डेबिटच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सर्वात आधी आता तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार. कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून आता 263 कोटींचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला आहे आणि राज्य सरकारने हप्ता वाटप करण्यासाठी मान्यता दिली असल्यामुळे आता नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे. आता एक्झॅक्ट तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता कधी जमा होणार, तर बघा सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर शासनाचा GR आल्यानंतर साधारणतः 4 ते 5 दिवसांमध्ये हप्ता हा जमा केला जात असतो. आता या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारने शासन निर्णय म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने GR हा निर्गमित केला आहे. आता राज्य सरकारने GR कधी काढला, तर बघा 8 डिसेंबर 2025 या दिवशी राज्य सरकारने GR हा काढलेला आहे आणि त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याच्या ठिकाणी सुरुवात होत आहे. सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील. जर आज तुमच्या खात्यावरती 17वा हप्ता जमा झाला नाही तर उद्या होईल, जर उद्या झाला नाही तर परवा दिवशी होईल. कारण की हप्ता या ठिकाणी वाटप सुरू झाल्यानंतर साधारणतः पूर्णपणे या ठिकाणी हप्ता वाटप होण्यासाठी 2 ते 3 दिवस लागत असतात. आता राज्य सरकारने 263 कोटींचा निधी जाहीर केला आहे. नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने 263 कोटींचा निधी जाहीर केला. त्यानंतर शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. या अनुषंगाने आता 2 ते 3 दिवसांमध्ये कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होईल. जर आज जमा झाला नाही तर उद्या होईल आणि उद्या झाला नाही तर परवा दिवशी 100% होईल. कारण की सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी हप्ता वाटप करण्यासाठी निधी हा मंजूर झाला असल्यामुळे आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना म्हणजेच या ठिकाणी बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता 3 दिवसांच्या आत तुमच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे. नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे. आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न आहे, नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आमच्या खात्यावरती आता जमा होणार आहे, परंतु डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता कधी मिळणार, असा देखील आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे. तर आता नेमका डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार ते आपण आता बघूया. तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर हप्ता वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जेवढा निधी लागत असतो तेवढा निधी या ठिकाणी मंजूर करण्यामध्ये येत असतो आणि त्यानंतर राज्य सरकार शासन निर्णय प्रसिद्ध करत असते. आता या ठिकाणी बघा सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला आहे आणि त्यामध्ये राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्यापोटी 263 कोटींचा निधी हा जाहीर केला आहे आणि हा निधी आता नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्यापोटी राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार. आता 2 ते 3 दिवसांच्या आत म्हणजेच की 2 ते 3 दिवसांमध्ये कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही. परंतु आता या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता कधी मिळणार ते आपण या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर या ठिकाणी सुरुवातीला असं सांगण्यामध्ये आलं होतं की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्तानी डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार. कारण की नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आज येईल उद्या येईल असं सांगण्यामध्ये येत होतं. त्यानंतर नोव्हेंबर महिना संपला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता जमा झाला नाही. त्यानंतर डिसेंबर महिना सुरू झाला आणि डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून असं सांगण्यामध्ये येत होतं की नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता एकत्र जमा होणार. परंतु राज्य सरकारने सध्या फक्त नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी शासन निर्णय प्रसिद्ध केला. याचा अर्थ म्हणजेच या ठिकाणी सध्या तरी तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचे या ठिकाणी 1500 रुपये जमा होणार आहेत. 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती या ठिकाणी 17व्या हप्त्याचे
1500 रुपये जमा होतील. आता राज्य सरकारने आता 18वा हप्ता वितरित करण्यासाठी कोणताच या ठिकाणी शासन निर्णय प्रसिद्ध केला नाही. 18व्या हप्त्या संदर्भातील सरकारने अद्याप देखील कोणताच निर्णय या ठिकाणी जाहीर केला नाही. न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून 2 हप्त्यांचे 3000 रुपये एकत्र जमा होणार असं सांगण्यामध्ये आलं असलं तरी राज्य सरकारच्या माध्यमातून फक्त 17वा हप्ता वाटप करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यामध्ये आला असून या 2 ते 3 दिवसांमध्ये कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील. आता नेमका 18वा हप्ता कधी मिळणार तर बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून अद्याप देखील 18व्या हप्त्या संदर्भातील कोणतीच घोषणा झाली नसली तरी लवकरच या ठिकाणी डिसेंबर महिन्यात देखील 18वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. आता लवकर 18वा हप्ता देखील का मिळणार तर नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करायला उशीर झाला असल्यामुळे लाडक्या बहिणींची अशी मागणी आहे की 17व्या हप्त्यासोबत 18वा हप्ता देखील जमा करण्यामध्ये यावा. आता राज्य सरकारने फक्त 17वा हप्ता वाटप करण्याचा निर्णय घेतला असला तरी लाडक्या बहिणींची मागणी असल्यामुळे आता लवकरच 18वा हप्ता देखील या ठिकाणी जमा केला जाऊ शकतो. त्यानंतर आता डिसेंबर महिना सुरू आहे आणि या डिसेंबर महिन्यामध्ये सरकार 18वा हप्ता जारी या ठिकाणी करू शकते. त्याचबरोबर आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि विरोधक देखील या ठिकाणी सरकारवरती जोरदार टीका करत असून विरोधकांची देखील अशी मागणी आहे की 2 हप्त्यांचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये यावेत. अशा काही कारणांमुळे आता 17वा हप्ता जमा झाला की लगेच 18वा हप्ता देखील जमा होण्याची दाट शक्यता आहे. परंतु सरकारच्या माध्यमातून जी अधिकृतपणे माहिती समोर आली आहे त्यानुसार या 2 ते 3 दिवसांच्या तुमच्या खात्यावरती फक्त 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार. कारण की राज्य सरकारने 17वा हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी 263 कोटींचा निधी जाहीर केलेला आहे. 263 कोटींचा निधी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. 17व्या हप्त्याकरिता 263 कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला आहे आणि त्या अनुषंगाने आता 17वा हप्ता जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे. अशा पद्धतीने सध्या तरी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा होतील आणि लवकरच या ठिकाणी म्हणजेच की याच डिसेंबर महिन्याच्या अखेरीस डिसेंबर महिन्याचा देखील 18वा हप्ता जमा या ठिकाणी केला जाऊ शकतो. 18वा हप्ता देखील लवकर मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु सध्या तरी तुमच्या खात्यावरती 2 ते 3 दिवसांच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील. अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी 17व्या हप्त्या संदर्भातील आणि 18व्या हप्त्या संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट होती. आता तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील आणि डिसेंबर अखेरीस म्हणजेच की लवकरच या ठिकाणी 18व्या हप्त्याचे देखील तुमच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होतील असं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आता त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा असा देखील बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे. आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती फक्त गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. आणि ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र नसेल तर अशा महिलांनी काय केले पाहिजे तर बघा, यासाठी म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळवण्याकरिता काही अटी शर्तीमध्ये या ठिकाणी म्हणजेच की तुम्ही निकषामध्ये बसणे अत्यंत आवश्यक आहे. आता बघा, या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणींच्या या ठिकाणी घरी LPG गॅस सिलेंडर असेल आणि या ठिकाणी LPG गॅस सिलेंडर जो आहे तो या ठिकाणी महिलेच्या नावावरती असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की ज्या महिलेच्या नावावरती गॅसचे कनेक्शन असेल अशा महिला या ठिकाणी योजनेचा लाभ घेऊ शकतात. आता ज्या महिला मुख्यमंत्री अन्न या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतील, ज्या महिला पंतप्रधान उज्ज्वला योजनेमध्ये पात्र असतील तर अशाच महिला गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता या ठिकाणी मिळू शकतात. जर तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा म्हणजेच की गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता हा देण्यामध्ये येत असतो. आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या निकषामध्ये बसण्यासाठी या ठिकाणी तुमच्या घरी एक गॅस असणं अत्यंत आवश्यक आहे. LPG गॅस असणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो जो गॅस आहे तो महिलेच्या नावावरती असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर महिलेच्या बँकेचे अकाउंट असणं अत्यंत आवश्यक आहे. महिलेच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. अशा काही अटी शर्ती आहेत आणि ज्या महिला सर्व निकषामध्ये बसत असतील तर अशा
अशा महिला 100% या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅसचा 830 रुपयांचा हप्ता मिळू शकतात। आता तुम्हाला देखील या ठिकाणी गॅस सिलेंडरचा म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅसचा या ठिकाणी 830 रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या परिसरातील एखाद्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन त्या ठिकाणी चौकशी करू शकता। तहसीलमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता, त्याचबरोबर CSC सेंटरमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता। जर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या सर्व निकषामध्ये बसलात तर तुम्ही त्या ठिकाणी म्हणजेच की तुम्हाला पात्र केले जाईल आणि तुमच्या खात्यावरती देखील 830 रुपयांचा हप्ता जमा केला जाईल। आणि ज्या महिला अगोदरच या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती आता गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। वर्षाकाठी 3 हप्ते देण्यामध्ये येत असतात। प्रति हप्ता 830 रुपये म्हणजेच की साधारणतः 2490 रुपयांची रक्कम ही पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती जमा केली जात असते। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून हा गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता जमा केला जात असतो। अशा पद्धतीची ही देखील अतिशय महत्त्वाची अपडेट होती। आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 2 कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे आणि ज्या लाडक्या बहिणी ही कामे करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा या ठिकाणी होणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी ही कामे करणार नाहीत तर अशा महिलांचा हप्ता हा कायमचा बंद केला जाणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। आता कोणती 2 कामे करायची तर बघा, पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते तुम्हाला माहीतच असेल ते म्हणजेच की e-KYC करावी लागणार आहे। सरकारने वारंवार e-KYC करण्याचे आवाहन केले आहे। ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील e-KYC ची प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी e-KYC तात्काळ करून घ्या। त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की या ठिकाणी काय झालं आहे, बऱ्याच लाडक्या बहिणींचं जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नाही, त्यामुळे त्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होत नाही। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची तुम्हाला खात्री करायची आहे। जर आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा। जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर पैसे जमा होतील आणि जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एक छोटंसं काम करावं लागणार आहे। ते म्हणजेच की तुम्हाला काय करायचं आहे तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे। पहिलं महत्त्वाचं काम कोणतं तर e-KYC केली नसेल तर e-KYC करा आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या, कारण की ही 2 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींची कामे म्हणजेच की ही 2 कामे पूर्ण असतील तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नियमितपणे हप्त्याची रक्कम जमा होत राहील आणि ज्या लाडक्या बहिणींनी ही 2 कामे केली नसतील तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा आता सरकारच्या माध्यमातून कायमचा बंद केला जाणार असल्यामुळे ही 2 कामे करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून 8 डिसेंबर 2025 या दिवशी एक शासन निर्णय म्हणजेच की जार हा प्रसिद्ध करण्यामध्ये आला। आता जार प्रसिद्ध झाल्यानंतर हप्ता या ठिकाणी जमा होण्याचा मार्ग मोकळा होत असतो। आता बघा, सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यासाठी जार निर्मित करण्यामध्ये आला आहे। राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी 263 कोटींचा निधी मंजूर केला असून हा निधी आता 17व्या हप्त्यापोटी जमा होईल। म्हणजेच की या ठिकाणी 17वा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। 2 ते 3 दिवसांच्या आत म्हणजेच की आज नाही तर उद्या किंवा परवा दिवशी या ठिकाणी म्हणजेच की 2 ते 3 दिवसांमध्ये कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी 100% जमा होतील। त्यानंतर 18वा हप्ता देखील लवकर मिळण्याची दाट शक्यता आहे। सरकारने 18व्या हप्त्याची घोषणा केली नसली तरी या ठिकाणी काही कारणे आहेत, म्हणजेच की या ठिकाणी 17वा हप्ता वाटप करायला उशीर झाला, त्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे विरोधक देखील या ठिकाणी 2 हप्ते एकत्र जमा करण्याची मागणी करत आहेत। अशा काही कारणांमुळे डिसेंबर महिन्याचा देखील जो 18वा हप्ता आहे
तो देखील लवकर जमा होण्याची दाट शक्यता आहे। आणि त्यानंतर ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता नियमितपणे जमा करण्यामध्ये येत आहे। अशा पद्धतीची ही लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची अपडेट होती। आणि सरकारच्या माध्यमातून देखील अर्जंट सूचना म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केले नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी तात्काळ करून घ्या। 31 डिसेंबर पर्यंत अंतिम मुदत आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।